भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत देशातील कोट्यावधी बहुजनांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी, भारतातील असंख्य शोषित पीडित बहिष्कृतांची मायमाऊली, उन्हातून चालणाऱ्या वाटसरूंसाठी थंडगार सावली असं जिचं वर्णन करता येईल, ती सावली आज राहिलेली नाही. चातुर्वर्ण संस्कृतीवर आधारलेलं भारतातील समाज व्यवस्थेचं विकृत विषमतावादी चित्र समतेच्या अनेक रंगांनी सजवून ज्या महापुरुषाने युगांतर घडवलं, अशा वादळाशी लग्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जिने 8 वर्ष 7 महिने आणि 21 दिवस पत्नी म्हणून सहवास केला, त्या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांचं गुरुवार दिनांक 29 मे 2003 रोजी मुंबई येथे जे रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा दलितांसाठी असलेला एकमेव मायेचा जिव्हाळा नष्ट झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते खासदार रासू गवई साहेब, खासदार रामदास आठवले साहेब, आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, माजी आमदार TM कांबळे साहेब, माननीय राजा ढाले साहेब, भीमराव यशवंतराव आंबेडकर या मान्यवरांनी माईसाहेब आंबेडकरांना वाहिलेल्या श्रद्धांजली सहित सुप्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार विष्णू शिंदे यांनी माईंना अर्पण केलेली शोकगीत श्रद्धांजली भारतातील कोट्यावधी जनतेसमोर सादर करीत आहे कृणाल कॅसेट कंपनी, मुंबई. आता आई म्हणावे कुणाला, आता माई म्हणावे कुणाला, आता माई म्हणावे कुणाला, आता आई म्हणावे कुणाला. माईने हुरहुर लाविली मनाला, हुरहुर लाविली मनाला. आता माई म्हणावे कुणाला, आता आई म्हणावे कुणाला, आता माई म्हणावे कुणाला, आता आई म्हणावे कुणाला. संकट काळी लेकरांना वाट दावाया, पित्याच्या पाठी आई होती जीव लावाया. त्याच्या पाठी आई होती जीव लावाया. माई साहेबात रमा माऊलीचा गुण होता, भीमाच्या पाठी एक ओलावा अजून होता. भीमाच्या पाठी एक ओलावा अजून होता. असली दूर तरी प्रसंगी उभी राही, पित्याची उणीव आम्हा कधी भासली नाही. त्याची उणीव आम्हा कधी भासली नाही. कधी दिल्लीत कधी मुंबईत राहत होती, परंतु नित्य समाजाकडे पाहत होती. परंतु नित्य समाजाकडे पाहत होती. आठवते आजही स्वरूप आमच्या माईचे, कोमल सुंदर जणू फूल होते जाईचे. कोमल सुंदर जणू फूल होते जाईचे. माईने जपली भीमरायाच्या ऋणाला, जपली भीमरायाच्या ऋणाला. आता माई म्हणावे
म्हणून